Hello and welcome to my channel. This is Nupur here, and on this channel I'm going to start a series for advanced English vocabulary. Now this is going to be in English as well as in Marathi. I'll be explaining in Marathi. Now this session or this particular video is useful for anybody who is preparing for competitive exam and for anybody else who wants to enhance the writing skills and would want to enhance the level of vocabulary. ओके, आता याच्यामध्ये 10 वर्ड्स डिस्कस करणार आहोत आपण आणि ज्याच्यामध्ये त्याच्या सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सकट आणि ट्रिक्स सांगणार आहे की हे शब्द कसे लक्षात ठेवायचे. ओके, लेट अस नाउ गो अहेड. ऑलराइट, the first word is abasement. Abasement is a noun. याचाच वर्ब फॉर्म हा नाउन आहे. याचाच वर्ब फॉर्म आहे अबेस. ओके, अबेस या वर्ब फॉर्मचा अर्थ आहे टू इन्सल्ट समबडी, म्हणजे कोणाचा तरी अपमान करणं. आणि अपमान त्याच अबेस हा रूट वर्ड आहे आणि ह्याच्यामधनं आपल्याला आला आहे अबेसमेंट विच इज अ नाउन फॉर्म. अबेस इज अ वर्ब फॉर्म. ओके, आता याचा अर्थ काय आहे? द ॲक्शन ऑर द फॅक्ट ऑफ अबेसिंग, म्हणजे कोणाचा तरी अपमान करण्याचं जी ॲक्शन असते त्याला आपण अबेसमेंट असं म्हणतो. ह्याचेच सिनोनिम्स जर का तुम्ही बघितले, हे आहेत ते सिनोनिम्स आहेत. ह्युमिलिएशन, बिलिटलमेंट, डिग्रेडेशन, ॲब्जेक्शन आणि डिबेसमेंट. ओके, आता ह्याच्यामध्ये सगळ्याचे अर्थ थोडे फरक आहे, म्हणजे 100% इंटरचेंजेबल सगळे शब्द असतील असं नाही. थोडाफार त्यांच्या मीनिंगमध्ये डिफरन्स असतो. सिनोनिम्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला की फॉर एक्झाम्पल वीक जर का शब्द आहे तर वीकचं सिनोनिम आहे फ्रॅजाईल. वीकचं सिनोनिम आहे फ्रॅजाईल. ओके, आता हे सिनोनिम म्हणून वापरू शकतो आपण, पण फ्रॅजाईलचा जर का मीनिंग बघितला तर आपल्याला कळतं की फ्रॅजाईल इज समथिंग दॅट ब्रेक्स. ओके, पण आता समजा तुम्ही खूप दिवस आजारी पडले तर इन्स्टेड ऑफ सेईंग ही इज व्हेरी वीक, आय कॅन से ही हॅज बिकम व्हेरी फ्रॅजाईल. म्हणजे तो तुटणारे असं नाही, बट ही हॅज बिकम, हिज कंडिशन हॅज बिकम अ बिट वीक. त्यामुळे एक लक्षात ठेवा की प्रत्येक शब्दाचा every word will have its own meaning but they are similar to each other. म्हणजे तुम्ही कुठेतरी कॉन्टेक्स्टमध्ये एकामेकांना किंवा त्यांना रिप्लेस करू शकता, पण ह्यांचा मीनिंग एक्झॅक्टली सेम असा नाही. ओके, म्हणजे अबेसमेंट ह्याचा अर्थ ह्युमिलिएशन आहे. आता ह्याचं एक सेंटेन्स केलं आहे, स्लेव्स वर सब्जेक्ट टू अ लाईफ ऑफ डिग्रेडेशन अँड अबेसमेंट. स्लेव्सची लाईफ कशी होती तर डिग्रेडेशन अँड इन अबेसमेंट होती. ओके, आता ह्याच्याच उलट, आता हे म्हणजे काय आहे? अपमान करणं. आता अपमानच्या उलट काय असणार आहे? प्राईड, किंवा कोणाचं तरी कौतुक करणं, कोणाला तरी ऑनर करणं. अपग्रेड, एलिव्हेशन तुम्हाला एलिव्हेटर माहिती असेल. एलिव्हेटर इट हेल्प्स अस टू गो अप. सो एलिव्हेशन इज समथिंग दॅट इज रायझिंग. दुसरा शब्द आहे ऑनर. आता इथे फक्त स्पेलिंगचा डिफरन्स आहे, US आणि UK मधला डिफरन्स आहे, बाकी काही नाही, नथिंग एल्स. अग्रँडाइजमेंट म्हणजेच वाढ, कशात तरी वाढ. इथे फक्त डिफरन्स आहे S आणि Z मध्ये, विच इज अगेन बिकॉज ऑफ US अँड UK स्पेलिंग चेंजेस. ओके, सो दिस इज अबेसमेंट. आता अबेसमेंटमध्ये हा फोटोग्राफ लक्षात ठेवा. हां, म्हणजे का बरं फोटोग्राफ? कारण का फोटोग्राफ तुमच्या जास्ती लक्षात राहतो इन्स्टेड ऑफ वर्ड्स. सो यू कॅन सी बुलिंग म्हणजे आपण कॉलेजमध्ये नवीन असेल तर जे सिनियर्स असतात ते रॅगिंग करतात, त्याच रॅगिंगला आपण बुलिंग असं म्हणतो. हॅज अबेस्ड दिस चाइल्ड, म्हणजे रॅगिंग केल्यामुळे तिचा अपमान झाला आहे, तिचा अपमान कोणीतरी केला आहे. सो हे फोटोग्राफ लक्षात ठेवा. सो अबेसमेंटच्याबद्दल आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की इट इज अ सॉर्ट ऑफ ह्युमिलिएशन किंवा अपमान. ऑल राईट, नेक्स्ट is abbey. Abbey is nothing but a church. Okay, a building or buildings occupied by a community of monks and nuns. आता ह्यांचेच हे सिनोनिम्स आहेत. हे सिनोनिम्स आहेत इथे. मोनास्ट्री,
देन रिलिजियस फाउंडेशन, चर्च, प्रायोरी, हे सगळे काय आहेत, हे सगळे आहेत त्याचे सिनोनिम्स. सो ॲबी म्हटल्यानंतर कीप दिस इन माइंड, दीज फोटोग्राफ्स इन माइंड. अ चर्च दॅट वॉज फॉर्मली ॲन ॲबी, म्हणजे त्याच्यानंतर तिथे चर्च झालं, लोक जास्ती यायला लागले. ओके, सो इट इज अ रिलिजियस बिल्डिंग. ओके, ॲबी इज अ रिलिजियस बिल्डिंग विच इज अ नाउन. ओके, नेक्स्ट वर्ड. ओके, ॲबियंट. ॲबियंट कम्स फ्रॉम द वर्ड ॲबियन्स. आता ॲबियंट हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्यामुळे ह्याच्या पुढे आपल्याला कोलोकेट करताना आपण इथे नाउन वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, दिस क्रिएशन बिकेम ॲबियंट अगेन इन 1951. पण ॲबियंट किंवा ॲबियन्सचा रूट मिनिंग काय, की अशी गोष्ट जी टेम्पररीली बंद पडते, हां, विच इज इनॲक्टिव्ह ऑर स्टॉप्ड और सस्पेंडेड. सस्पेन्शन म्हणजे काय, की थोड्या दिवसांसाठी काम बंद होणं एखाद्याचं. आता याच्यामध्ये हा फोटोग्राफ लक्षात ठेवा. हिअर देर इज ऑल्सो अ सेंटेन्स. हिअर्स अ मेसेज फ्रॉम द ग्रूम, होल्ड द वेडिंग इन ॲबियन्स until I get out of jail. So this is just a fun that is added to the slide for you to remember the word abeyance. The abeyance म्हणजे लक्षात ठेवा, something that is put on hold. कॅन्सल झालंय का, नाही. ओके, इट इज पुट ऑन होल्ड. सो ॲबियन्सचा मिनिंग लक्षात ठेवा. ॲबियन्स इज द नाउन. ओके, अँड ॲबियंट इज अ ॲडजेक्टिव्ह. सो ओके, आता ॲबियंटचा सिमिलर वर्ड्स म्हणजे सिनॉनिम्स काय आहेत, तर डॉर्मंट, इनॲक्टिव्ह, लॅटंट. लॅटंट म्हणजे सुप्त, एखादी गोष्ट सुप्त आहे. इनऑपरेटिव्ह. इनऑपरेटिव्ह म्हणजे पण काय, काम करत नाही आहे. सस्पेंडेड माहिती आहे. इनर्ट, स्लीपिंग, अनयूज्ड किंवा पॅसिव्ह. ओके, आता हा शब्द बघा, हाऊ कॅन यू प्रोनाउन्स इज केसेंट. केसेंट, केसेंट. ओके, आता ह्याचं पण मिनिंग आहे टेम्पररी विच इज स्टॉप्ड. ओके, विच इज इनॲक्टिव्ह. आता ह्याच्या अपोजिट काय असणार आहे, सुपर ॲक्टिव्ह, जास्त ॲक्टिव्ह. ओके, हार्ड वर्किंग, एक्झर्टिव्ह किंवा ॲट वर्क, इन प्ले, इन फोर्स. फायरबॉल. फायरबॉल अशा व्यक्तीला म्हणतात ज्याच्यामध्ये भरपूर एनर्जी असते, खूप एनर्जी असते, किंवा खूप जास्ती बोलणारा माणूस असतो, हायपर ॲक्टिव्ह पर्सन. सो इट इज सेट टू अ पर्सन हू हॅज गॉट लॉट ऑफ एनर्जी. देन ऑन द मूव्ह. ऑन द मूव्ह हे युजली डिरेक्शनसाठी आपण वापरतो. ऑन द मूव्ह म्हणजे आपण एका डेस्टिनेशन दुसऱ्या डेस्टिनेशनला जात असतो, म्हणून ऑन द मूव्ह कधी कधी वापरतो. पण ऑन द मूव्ह ऑल्सो शोज सर्टन अमाऊंट ऑफ प्रोग्रेस. ओके, प्रोग्रेस पण दाखवतो. सो ॲबियंटचं मिनिंग काय लक्षात ठेवायचं आहे, की टेम्पररी इनॲक्टिव्ह म्हणजे थोड्या वेळ करता बंद. इट इज नॉट कॅन्सलेशन, समथिंग विच इज ऑन hold. So this is a adjective. Abeyant is an adjective. Abeyance हे त्याचा noun form आहे. दोन्ही लक्षात ठेवा. ओके, आणि ह्याच्यामध्ये आणखीनही काही वर्ड्स तुम्हाला नवीन मिळाले असेल तर ते पण नोट डाऊन करून ठेवा. फॉर एक्झाम्पल लेटंट वगैरे तुम्हाला उपयोग होईल याचा. हे दोन्ही वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत. आणि एक्झर्टिव्ह पण लक्षात ठेवा. ओके, येस, लेट अस गो टू द नेक्स्ट वर्ड. नेक्स्ट वर्ड इज सॉरी. ओके, आणि नेक्स्ट वर्ड इज अबाइडन्स. आता अबाइड हा शब्द माहिती असेल. अबाइड हे वर्ब आहे. अबाइड, अबाइड नक्कीच तुम्ही ऐकलं असेल. अबाइड बाय असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. अबाइड बाय स्ट्रिक्ट रूल्स. म्हणजे अबाइड हा शब्द आला की तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, की काहीतरी आपण फॉलो करतो तिथे. अबाइड म्हणजे आपण काहीतरी गोष्ट फॉलो करतो. मग अबाइडन्स म्हणजे काय असणार आहे, इट इज अन ॲक्ट. म्हणजे अशी ॲक्ट ज्याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट किंवा एखादे रूल्स च्या अनुसार काम करतोय. सो वी आर अबाइडिंग टू कन्फर्म करतोय की हां आपण तिथे त्या हिशोबाने काम करणार आहोत, रूल्स फॉलो करणार आहोत. त्यामुळे कंप्लायन्स हे शब्द लक्षात ठेवा. अबाइडन्स इज नथिंग बट कंप्लायन्स, म्हणजे रूल फॉलो करून आपण आपली कामं करतोय. युजली इट इज फॉलोड बाय बाय. बाय ह्या प्रेपोजिशननी फॉलो होतो. एक्झाम्पल बघा. ऑन द फर्स्ट डे द टीचर स्ट्रेस द इम्पॉर्टन्स ऑफ द स्टुडंट्स अबाइडन्स टू द रूल्स. अबाइडन्स म्हणजे स्टुडंट्सनी अबाइड करायचे आहेत रूल्स.
आता अँटोनिम ह्याचे काय असणार आहे? आता अबायडन्स जर का म्हणतोय आपण की हे फॉलो करणं आहे म्हणजे रूल्स तोडणं, हे त्याचं अपोजिट असणार आहे. म्हणूनच ब्रीच, कॉन्ट्रवेन्शन, इन्फ्रॅक्शन, इन्फ्रिंजमेंट, नॉन ऑब्झर्वन्स, ट्रान्सग्रेशन, ट्रेसपास आणि व्हायोलेशन. आता हे युजली अशा ठिकाणी वापरले जातात जिथे आपण लॉ एखादा तोडतो. त्यामुळे हे लॉ रिलेटेड वर्ड्स आहेत, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. आपण ह्या सगळ्याचा मीनिंग काय आहे? आपण एखादा रूल किंवा एखादा लॉ तोडणं म्हणजे झालं ब्रीच. आणि अबायडन्स म्हणजे एखाद्या रूलच्या प्रमाणे काम करणं. सो दीज आर लाईक वर्ड्स फॉर, दीज आर द सिनोनिम्स. अबायडन्स बाय, जेव्हा आपण म्हणतो अबायडन्स बाय तेव्हा त्याचं मीनिंग काय होतं की आपण ऑब्झर्व करतोय इथे, म्हणजे ऑब्झर्व म्हणजे बघणं नाही, ऑब्झर्व म्हणजे एखादे रूल्स फॉलो करणं. सो वी आर keenly observing the rules. Here it doesn't mean to look at the rules किंवा फक्त बघतोय असं होत नाही. ऑब्झर्व इथे मीन्स आपण त्या हिशोबाने आपलं वागणूक पण ठेवलेली आहे, आपण वागतोय तसे. कंप्लायन्स म्हणजे पण काय की आपण एखादी गोष्ट फॉलो करतोय. अडहेरन्स, अकॉर्डिंग विथ, रिस्पेक्ट फॉर, ऑब्झर्वेशन ऑफ, ओबिडियन्स ऑफ अँड कीपिंग ऑफ, हे सगळे काय आहेत? सिनोनिम्स आहेत ऑफ अबायडन्स बाय. त्यामुळे आता हे झालं अबाउट द लॉ. आता इथे बघा एक पिक्चर दिसेल तुम्हाला. मेन गो अँड कम बट अर्थ अबाइड्स. ओके, आता इतके वेळ आपण अबाइडचा एकच मिनिंग बघितला, ते म्हणजे आपण काहीतरी फॉलो करतोय, ह्या एकच मिनिंग बघितला. पण इथे काय म्हणायचं आहे? अर्थ अबाइड्स म्हणजे अर्थ कंटिन्यूज टू स्टे, कंटिन्यू. अर्थ कंटिन्यूज टू स्टे म्हणजेच काय की एखादी गोष्ट जेव्हा कंटिन्यू आहे, इन म्हणजे ती राहणार आहे, इट इज गोइंग टू रिमेन, अर्थ इज गोइंग टू रिमेन, मग त्यावेळेला पण आपण अबाईड हा शब्द वापरू शकतो. सो अबाईडचे दोन मिनिंग आहेत, फॉलो आणि टू रिमेन कंटिन्युअस. ओके, सो अबायडन्स कम फ्रॉम द वर्ड अबाईड. आय होप दिस इज क्लिअर. लेट इज गो टू द नेक्स्ट स्लाइड. ॲब्जेक्ट. ॲब्जेक्ट म्हणजे अशी एखादी कंडिशन जी खूपच खराब आहे. फोटो बघा. इट शोज चिल्ड्रन फ्रॉम आफ्रिका. म्हणजे इथे ॲब्जेक्ट पॉवर्टी असं म्हटलंय. आता हे ॲब्जेक्ट पॉवर्टी हे काय आहे? नाऊन आहे, म्हणजे हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, ॲब्जेक्ट इज ॲडजेक्टिव्ह. आता काय दाखवतो ॲब्जेक्ट म्हणजे की समवन ऑर समथिंग, म्हणजे कशाची तरी कंडिशन खूप वाईट आहे, खूप दयनीय आहे. आता इथे बघा, आय जस्ट झूम इट. इथे सेंटेन्स वाचूयात आपण. वेन वन इज लेफ्ट विदाउट एनी होप, in miserable and suffering intensely, one is an abject condition. One is an abject condition, just like the kids here in Africa. म्हणजे abject poverty prevails all over this continent. हा फोटो लक्षात ठेवला तर तुम्ही कधीच मिनिंग विसरणार नाही ॲब्जेक्टचं. ॲब्जेक्ट पॉवर्टी हे लक्षात ठेवा, म्हणजे somebody who is मिझरेबल म्हणजे एकदम वाईट कंडिशनमध्ये आहे. अँड सो दिस इज समथिंग विच इज व्हेरी निगेटिव्ह. ओके, आता ह्याच्या अपोजिट काय असेल? ओके, आपण एकदा सिनोनिम्स बघून टाकूयात. मिझरेबल, लो, देन रॅचिड, कंटेम्प्टिबल, बेस, डिस्पिकेबल, सर्वाइल, डिग्रेडेड, सबमिसिव्ह आणि वाईल. हे सगळे शब्द लक्षात ठेवायचे. त्याच्यामधले नवीन शब्द असतील तर ते लक्षात ठेवा, पण त्याचा मिनिंग काय असणार आहे? समथिंग दॅट इज मिझरेबल ऑर बॅड. मग ह्याच्या अपोजिट अँटोनिम्स असणार आहे. सो दिस इज निगेटिव्ह, समथिंग व्हेरी बॅड. सो दिस इज गोइंग टू बी समथिंग व्हेरी गुड. सो व्हॉट इज एक्झॉल्टेड? वर्दी, नोबल, प्राऊड, कमेंडेबल, एक्सलंट, मॅग्निफिसंट, ऑगस्ट अँड ग्रँड अँड डिग्निफाईड. हे सगळे शब्द कशाचे आहेत? व्हेरी गुडमध्ये येतील. सो लक्षात ठेवा, ॲब्जेक्ट म्हटल्यावरती हा फोटो लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. ओके, लेट अस सी द नेक्स्ट स्लाइड. अ ब्रिज. आता ब्रिज म्हणजे ना लोकांच्या समोर ब्रिजच येतो ॲक्च्युली. ॲक्च्युली ब्रिज, अ ब्रिज मध्ये लक्षात ठेवायची आहे ही कात्री इथे. यू हॅव टू रिमेंबर द सिझर. वाय यू हॅव टू रिमेंबर द सिझर? मीन्स अ ब्रिज मीन्स टू शॉर्टन समथिंग ऑर टू कर्टेल समथिंग. म्हणजे आपण जसं समरी लिहितो
पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण समरी लिहितो. आपण काय करतो, आपण कटिंग करतो, त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट नसतं ते काढून टाकतो आणि जे नेसेसरी असतं समजण्यासाठी तेवढंच फक्त लिहितो. दॅट इज नथिंग बट अब्रिज. ओके, लुक ओव्हर हियर इन द पिक्चर. It took only 2 minutes for the editor to abridge your novel. And look at this, what is the size of the novel? So poor thing who must have written 200 pages, the editor has cut everything else and only this much is remaining. Okay, so keep this picture in mind so that you don't forget the meaning. Okay, so abridge manje kai? You have to remember the scissor. So that means to shorten something. Shorten something. Just synonyms kai आहेत? Abbreviate, reduce, cut, shorten, curtail, contract, ट्रान्सकेट, ओके सॉरी ट्रंकेट, कंडेन्स, ॲब्स्ट्रॅक्ट, डिक्रीज. मग आता ह्याच्या उलट काय असणार आहे की खूप मोठं करून लिहिणं, एलॅबोरेट करणं, आपण एक्सप्लेन जसं किंवा डिस्क्राईब जेव्हा करतो त्या सगळ्या गोष्टी ज्या असणार आहेत त्या कशात येणार आहे, अपोजिट ऑफ अब्रिज येणार. त्यामुळे लेंदन, शॉर्टनच्या ऐवजी काय येणार आहे, लेंदन. एक्सपांड, एनलार्ज, एक्सटेंड, इन्क्रीज, ॲड, रेज, ॲम्प्लिफाय, ऑगमेंट आणि प्रोलॉंग. हे सगळे कशाचे शब्द आहेत, ह्याच्या अँटोनिम्स आहेत. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, अब्रिज म्हणजे कीप इन माइंड द सिझर. डोंट फॉरगेट द सिझर. लेट्स गो अहेड. ॲब्रोगेशन, ॲब्रोगेट मधनं आलेला शब्द ॲब्रोगेशन. ॲब्रोगेट म्हणजे काय, सी ओव्हर हियर. नाउ इफ यू हेट समथिंग, ॲब्रोगेट इट. आफ्टर ऑल बॅड शुड बी गिवन अप. रिमेंबर दिस साइन. ही स्टॉपची साईन लक्षात ठेवा. ही स्टॉपची साईन लक्षात ठेवा, तुम्हाला ॲब्रोगेट लक्षात राहील. ॲब्रोगेट लक्षात राहिलं की म्हणजेच काय, इट इज स्टॉपिंग समथिंग, ॲबॉलिशिंग समथिंग. ओके, सो द ॲक्ट ऑफ ॲब्रोगेशन इज नथिंग बट टू कॅन्सल समथिंग, यू नो, अबॉलिशमेंट ऑफ लॉ, राईट, एग्रीमेंट. Now we all remember the article 370. What was happened, this particular article was cancelled, it was abolished. Abolished च्या ऐवजी काय लक्षात ठेवा आता, abrogation of article 370. पिक्चर लक्षात ठेवला तर तुम्हाला वर्ड लक्षात राहील. So this was abrogation of article 370. Recent event, so you might be remembering it. All right, now आता abrogation चे synonyms बघूयात आपण. annulment, repeal, abolition, cancellation, invalidation, reversal, revocation, nullification, retraction, withdrawal. आता एखादी गोष्ट कॅन्सल करणं म्हणजे ॲब्रोगेशन. म्हणजे एखादी गोष्ट सुरुवात जेव्हा आपण करणार आहोत, जेव्हा आपण बिगिन करणार आहोत ते काय होणार आहे, किंवा बिगिन किंवा वाढवणं, त्याला आपण ॲब्रोगेशनचे अँटोनिम्स म्हणू शकतो. इन्स्टिट्यूशन, इंट्रोडक्शन, एनॅक्टमेंट, legislation, establishment, founding, formalization, legalization, legitimation and legitimatization. Okay, so we get something which is cancelled is abrogation. The act of cancelling is abrogate. So this is a verb. आणि ॲब्रोगेशन लक्षात ठेवण्यासाठी हे पिक्चर लक्षात ठेवा म्हणजे विसरणार नाही तुम्ही. Okay, let us go to the next word. Okay, abscise. Abscise is nothing but shedding of leaves. Shedding म्हणजे जेव्हा झाडं आपली फुलं पानं सगळी गळून पडणं, त्या गळून पडण्याला किंवा सेपरेशनला आपण म्हणतो abscise. ओके, कट ऑफ किंवा पुटिंग अवे. तर आता युजली हे लीव्स लक्षात ठेवा पडलेले, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील व्हॉट इज ॲब्साइज. ओके, इट मीन्स व्हॉट, टू कट और टू फॉल ऑफ. फॉल ऑफ हे नॅचरली होतं. सेंटेन्स बघूयात. इफ अ लीफ इज डॅमेज, अ प्लांट मे ऑल्सो अपसाइज इट टू कन्झर्व वॉटर. म्हणजे जेव्हा एखाद्या प्लांटला कळतं की हा पार्ट डेड आहे तर प्लांट स्वतःच ॲब्साइज करतं ती लीव्ह, म्हणजे ती गळून पडते आपोआपच. फॉर व्हॉट रिझन, इन ऑर्डर टू कन्झर्व वॉटर, म्हणजे स्वतःचे रिसोर्सेस वाचवण्यासाठी असं ट्री करते. ओके, सिनोनिम्स. सिनोनिम्स, ॲम्प्युटेट, डिसर्वर, चॉप ऑफ, देन कट ऑफ, लॉप ऑफ. आता हे सगळे फ्रेझल वर्ब्स आहेत. ओके, याचं सगळ्याचा मिनिंग कास्ट ऑफ, शेक ऑफ, म्हणजे सगळ्याचा मिनिंग आहे टू सेपरेट और टू फॉल ऑफ और टू कट ऑफ. कास्ट अवे असं आपण म्हणतो. ड्रॉप
किंवा शेड. शेड मीन्स गळणे. आपण म्हणतो नाही शेडिंग ऑफ हेअर्स, नॉट शेड. ओके, शेडिंग. ओके, सो दिस इज ॲप्साइज. रिमेंबर the picture of fallen leaves and you will not forget the word abscise. Okay, let us go to the next slide. Absolve. Absolve or absolution. Absolution is nothing but the absolve is verb. It means that you are making somebody, you are declaring somebody, म्हणजे कोणाला तरी एखाद्या त्याच्या गिल्टमधनं फ्री करणं. आता हे कुठे युजली बघितता येतो आपल्याला, हा वर्ड चर्चशी रिलेटेड आहे, जिथे लोक जाऊन कन्फेस करतात, कन्फेशन्स करतात. आणि असं समजलं जातं की आपण जेव्हा कन्फेस करतो दॅट गिव्ज यू ॲब्सोल्युशन फॉर युअर सिन्स. जे पाप किंवा गुन्हा, पाप म्हणू शकतो, सिन म्हणजे, त्याच्यामधनं तुम्हाला ॲब्सोल्युशन मिळतं. म्हणजे काय, यू आर फ्री फ्रॉम दॅट. ओके, सो डिक्लेअर समबडी फ्री फ्रॉम गिल्ट, ऑब्लिगेशन और पनिशमेंट. पनिशमेंट म्हणजे इथे लॉशी रिलेटेड येतो हा भाग, की कोणाला आपण डिक्लेअर करतो युअर ॲज ॲब्झॉल्व और ॲब्सोल्युशन म्हणतो त्याचं, तर त्यावेळेला इट इज टू डिक्लेअर समबडी फ्री. सो लक्षात ठेवा, इट इज अ सिनोनिम फॉर लाईक डिक्लेअरिंग समबडी फ्री. फ्री लक्षात ठेवा. ओके, द प्रीस्ट कॅन ॲब्झॉल्व पीपल ऑफ देअर सिन्स, म्हणजे त्यांना त्यांच्या सिन्सपासनं मुक्त करू शकतो. प्रीस्ट. Priest is, right, in the church. All right. Let us see the synonyms. Read the synonyms once. Check if you find any word which is different. Absolve means to declare free. Acquit, exonerate, free, excuse, exculpate, exempt, vindicate, forgive, clear and release. ओके, म्हणजे इथे हे सगळे सिमिलर वर्ड्स आहेत जे कॉन्टेक्स्चुअली आपण वापरू शकतो ॲब्सॉल्व बरोबर. पण यांचा सगळ्यांचा मीनिंग काय आहे, टू डिक्लेअर समवन फ्री ऑफ समथिंग. ओके, आता फ्री ऑफ समथिंग जेव्हा डिक्लेअर करतो त्याचा अपोजिट काय असणार आहे, ऑब्व्हियसली टू चार्ज समबडी ऑफ सम पनिशमेंट. म्हणजे पनिशमेंट देणं. एका ठिकाणी आपण फ्री करतोय, दुसऱ्या ठिकाणी आपण जेव्हा चार्ज करतो त्या व्यक्तीला पनिशमेंटनी, दॅट इज द अपोजिट. करेक्ट. ब्लेम, कंडेम, कन्व्हिक्ट, देन कॉन्व्हिक्ट, देन चार्ज, सेंटेन्स समबडी, हे सगळे लॉशी रिलेटेड आहेत. यू चार्ज समबडी म्हणजे हे पण लॉशी रिलेटेड. अक्यूज, पनिश, इन्क्रिमिनेट, इम्पीच अँड सेन्श्योर. ओके, सो हिअर is free. Here what you're doing, you're actually blaming somebody of something. So you're charging somebody charging someone of some blame. Okay, so that is absolve. Then comes abstain. Abstain म्हणजे पण stop, एखाद्या गोष्टीपासून आपण थांबणं. ओके, सो मिस्टर शार्की chose to abstain from meat, म्हणजे या मीट पासून लांब राहायचा विचार केला. चोज. सो ही इज नॉट गोइंग टू ईट मीट म्हणजे. ऑलराईट, सो दे ॲबस्टेन फ्रॉम अल्कोहोल अँड ड्रग्स. म्हणजेच काय की त्यांनी स्वतःला थांबवलं कशापासनं, ड्रग्स किंवा अल्कोहोलच्या ॲडिक्शनपासनं. रिस्ट्रेन म्हणजेच थांबवणं वन सेल्फ फ्रॉम डुईंग और एन्जॉईंग समथिंग. आता इथे एन्जॉईंग समथिंग म्हटलं आहे कारण काय ती गोष्ट तुम्हाला आवडत असते आणि तुम्ही स्वतः ठरवून जेव्हा एखादी गोष्ट आवडणारी गोष्ट करत नाही, दॅट इज ॲबस्टेन. ओके, सो ॲबस्टेन मीन्स टू स्टॉप आवरसेल्व्हज. म्हणजेच मिनिंग याच्या अजून सिनॉनिम्स काय असणार आहे, रिफ्रेन. टू स्टॉप मीन्स टू रिफ्रेन, फॉरगो, फॉरबेअर, desist, then eschew, avoid, withhold, give up, shun, refuse. ओके, सो पे अटेन्शन टू ऑल द वर्ड्स. आणि ह्याच्यामधले पण काही वर्ड्स नवीन असतील तुमच्यासाठी तर प्लीज नोट डाऊन करून घ्या. आणि अँटोनेम्स वुड बी ऑब्वियसली, आता हे जर का टू से नो आहे तो दिस विल बी समथिंग दॅट फॉर विच यू विल से येस, यू विल एक्सेप्ट इट. सो दिस इज लाईक सेईंग येस टू समथिंग. इंडल्ज इन टू समथिंग. इंडल्ज म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये ते जाऊन तुम्ही एन्जॉय करणं.
वोट फॉर समथिंग. आता येस, ॲब्स्टेन म्हणजे इथे वोट करण्यापासून पण थांबवणं, दॅट इज ऑल्सो ॲब्स्टेन. ओके, मग वोट केलं ह्याचा अर्थ काय होईल? यू आर अवे फ्रॉम ॲब्स्टेनिंग. ओके, कन्झ्युम, हॅव, टेक, यूज, कंटिन्यू, डू ऑर इंजेस्ट. ओके, सो ॲब्स्टेन मीन्स टू रिफ्रेन. रिफ्रेनच्या सगळे अपोजिट्स आहेत तुम्हाला हे अँटोनिम्स. ओके, सो ॲब्स्टेन मध्ये लक्षात ठेवा दिस पिक्चर वेअर द शार्क इज नॉट ईटिंग मीट. ओके, ऑलराईट. नेक्स्ट, ऑलराईट, नाव लेट अस ट्राय टू रिकलेक्ट. जे आपण आत्ता वर्ड्स डिस्कस केले ते आपण रिकलेक्ट करूयात न मागे बघता. आणि जेव्हा तुम्ही रीड करताय तेव्हा तुमच्या लक्षात येईल, एकदा रीड करा आणि विचार करून बघा की तुम्हाला काय आठवतं आहे. तुम्हाला सिनोनिम्स आठवत आहेत, तुम्हाला वर्ड्स आठवत आहेत, तुम्हाला अँटोनिम्स आठवत आहेत, तुम्हाला मिनिंग आठवतं आहे, तुम्हाला सेंटेन्स आठवतं, तुम्हाला काय जास्ती लक्षात राहतं. यू विल रिअलाइज की तुमच्या जास्त लक्षात येतं आहे अबेसमेंट. अबेसमेंट इज नथिंग बट ह्युमिलिएशन. ह्युमिलिएशनचं पिक्चर लक्षात आलं असेल तुमच्यात, द गर्ल क्राईंग ओव्हर देअर, ते जास्ती लक्षात राहिलं असेल. ॲबी, ॲबी म्हणजे चर्च, अ रिलिजियस बिल्डिंग. रिलिजियस बिल्डिंगलाच मोनास्ट्री किंवा प्रायोरी म्हटलेलं आहे. अबायडन्स कशामधनं आलेला शब्द? अबाईडमधनं, म्हणजे रूल्स फॉलो करणं, कंप्लायन्स. अबायडन्स म्हणजे फॉलो करणं. आणि अबाईड्सचा अजून एक मिनिंग काय सांगितलं होता? टू कंटिन्यू, टू रिमेन कंटिन्युअस. रिमेंबर, मेन कम अँड गो बट अर्थ अबाइड्स. सो अर्थ इज देअर. ॲब्जेक्ट, ॲब्जेक्ट कसं लक्षात ठेवणार आहे? ॲब्जेक्ट पॉवर्टी लक्षात ठेवा, म्हणजेच अशी कंडिशन जी खूप वाईट आहे. ॲबियंट काय लक्षात येतं आहे? ॲबियंट, ॲबियन्स. येस, कॅन यू इमॅजिन ॲबियंट? येस, अ पर्सन हू इज अरेस्टेड इज सेईंग दॅट प्लीज कीप आवर मॅरेज ऑन होल्ड टिल आय कम आउट ऑफ जेल. So that is abient, to put something on hold or which is temporarily inactive. Abrogation, article 370 लक्षात ठेवा. abrogation of article 370 म्हणजेच काय? abolish झालं ते. absolve, yes, what do you remember from absolve? think of what picture is given over there. Absolution, church picture is given. So freeing somebody, to declare somebody free from guilt. अब्रिज, अब्रिज म्हणजे काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं? अ सिझर, सिझर टू कट, टू शॉर्टन समथिंग. ओके, टू कर्टेल समथिंग और शॉर्टन समथिंग. ॲब्स्टेन, व्हॉट डू यू रिमेंबर फ्रॉम ॲब्स्टेन? ॲब्स्टेन म्हणजे रिफ्रेन, स्टॉपचं साईन लक्षात ठेवा. ॲब्स्टेन मीन्स टू रिफ्रेन, ती गोष्ट करायची नाही आहे. अँड ॲप्साइज, यू कॅन इमॅजिन द लीव्स फॉलन ऑफ. सो to fall off or to cut off is abscise. So I hope that all the slides were helpful, and in the next lecture I'll come up with the different words. Okay, do tell me that what is your honest feedback about it. I'll definitely change a few things if you give me some suggestions. Let me know your feedback, only then I can proceed further with other interesting words. Okay, thank you so much all of you.